आपल्या साप्ताहिक प्रवचनाचा विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन. आपण 13वा अध्याय बघत आहोत. आणि यामध्ये ही माया म्हणजे काय हा विषय चालू आहे. मोहितम नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम हा गीतेचा श्लोक इथं आलेला आहे की या सगळ्या जगाला मोहवून टाकलं आहे, भुरळ पडलेली आहे. मराठीत एक शब्द आहे भुरळ पडणं. आणि भुरळ पडलं की मग आपला विवेक हा काम करत नाही. विवेक म्हणजे काय, काय चुकीचं आणि काय बरोबर यातला भेद आपल्याला करता येत नाही. कशामुळे आपलं हित होईल आहे आणि कशामुळे अहित होईल आहे हे कळणं बंद होऊन जातं. आपला मेंदू ते जे काम आहे ते करू शकत नाही. एरवी नॉर्मल सिच्युएशनमध्ये करू शकतो, पण ही मोहाची अवस्था ही नॉर्मल नाही आहे, ॲबनॉर्मल म्हणता येईल आपल्याला. त्यावेळी आपल्याला ते कळतच नाही आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये खूपशा आपण बघतो गफलती होतात, चुका होतात. आणि नेहमीच आहे, अगदी पदोपदी म्हटलं तरी काही चूक नाही. फक्त नेहमी मोठ्या चुका होत नाही, मोठ्या चुका जीवनामध्ये कधी कधी होतात, पण तेही बऱ्याच वेळा होतात. छोट्या चुका तर आपल्या सतत होत राहतात. याचं कारण अविवेक. आणि अविवेक का होतो याचं म्हटलं आहे त्रिभिर्गुणमयी भावी एवी सर्वमिदं जगत. हा गीतेतला श्लोक आहे, तो इथे दिलेला आहे, वचनामृतात दिलेला आहे. आणि याच्यावरचं उत्तर पण दिलेलं आहे. याच्यावरचा उतारा काय आहे, अँटीडोट काय आहे तेही म्हटलं आहे. हाही गीतेचा श्लोक आहे 18व्या अध्यायातला 66वा. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. ह्या सगळ्या गोष्टी चालू राहणार. चुका करणार शिकणार, चुका करणार शिकणार, आणि हे अनुभव घेत घेत आपण पुढे पुढे जात राहू. कारण हे अनुभव अत्यंत महत्त्वाचे असतात, आपल्या खूप कामाचे असतात. आपण पडतो, झडतो, आपटतो आणि असंच करत शिकत जातो. त्यालाच आपण सुखदुःखांचे अनुभव म्हणतो. कारण ते अनुभव आपण उत्पन्न केलेले असू शकतात. आपण चालता चालता अडखळलो आणि पडलो, आपटलो, आपल्याला लागलं, खरचटलं, लागलं, थोडाफार मुरगळला, पाय फ्रॅक्चर झाला, चष्मा तुटला, असं वगैरे वगैरे. आपण काय म्हणू, माझी चूक झाली, मी अडखळलो, मी बेसावध होतो आणि त्याच्यामुळे हे सगळं झालं. अनर्थ परंपरा, सगळे अनर्थ घडलेत असं आपण सहजपणे म्हणू. आणि ते बरोबर पण आहे, कारण आपण चूक करतो आणि त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. कधी कधी आपण असंही म्हणू की त्यांनी मला धक्का मारला असेल, नसेल, समजा मारला असेल की नाही, मग त्याच्या चुकीमुळे मला हा त्रास होतो आहे, हे पण बरोबर आहे. पुष्कळदा इतरांच्या चुकीमुळे सुद्धा आपल्याला अडचणींना तोंड द्यावं लागतं, अपघातांना तोंड द्यावं लागतं. हे आपले नित्याचे अनुभव आहेत. यात काही नवीन काही नाही आहे, सगळ्यांना हे सगळंच माहिती आहे. म्हणजे सतत आपल्याला बरे वाईट अनुभव येत राहतात. सतत सुखदुःखाचे जे गीताभेद द्वंद्व म्हटलं आहे, फार सुंदर आहे गीतेमध्ये. त्याला द्वंद्वमोह म्हटलेला आहे. नाही, हा द्वंद्व आहे, हे आपल्याला मोह उत्पन्न करतो. आता इथे ते आपण बघतो. द्वंद्व म्हणजे काय, दोन टोकाचे अनुभव, त्याला द्वंद्व म्हणतात. मान खूप अनुकूल आहे, सन्मान ज्याला म्हणतो आपण. अपमान हा अतिशय प्रतिकूल आहे, आपण दुःखी होऊन जातो, विषाद येतो.
आपला मान झाला की आपलं मन उल्लसित होतं आणि अपमान झाला की आपण उदास होऊन जातो, उद्विग्न होतो. आपल्याला यश मिळालं एक परिणाम, अपयश दुसरा परिणाम. अशी सगळी यादी गीतेमध्ये दिली आहे. लाभा लाभो जया जयो, लाभ झाला, नुकसान झालं, जय झाला, अजय झाला, पराजय झाला. हे सगळे द्वंद्व, सुख दुःख म्हटलं आहे. शीत उष्ण पण म्हटलेलं आहे. शीतोष्ण सुखदुःखदा मात्रा स्पर्श असतो कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदा, दुसरा अध्याय आहे की नाही. हे सगळे मात्रा स्पर्श म्हणजे इंद्रिय आपल्याला सुखदुःखांचे अनुभव देतात. अगदी थंडी आणि गरमी हे सुद्धा अनुभव आहेत. गीता किती व्यापकतेने विचार करतात तुम्ही कल्पना करा. हे सगळे अनुभव आहे. मग आपण काय म्हणू, इथे औरंगाबादला आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडी गरमीचा जास्ती त्रास होतो. जर आपण औरंगाबादला नसून आपण जर सिमल्याला असतो तर गरमीचा त्रास कमी झाला असता. म्हणजे याला जबाबदार आपणच आहोत. हे जेवढे काही अनुभव येतात, द्वंद्व ज्याला म्हटलात, द्वंद्व म्हणजे दोन टोकं, एक इकडे एक ते. एक अनुकूल आहे, दुःखेषु अनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहाः. सुंदर आहे की नाही. दुःखेषु अनुद्विग्नमनाः, दुःख झालं तर आपण उद्विग्न मनाः होतं, आपलं मन उद्विग्न होतं. हे गीतेचे श्लोक आहे की नाही. आपलं मन हे उद्विग्न होतं. आणि सुखेषु विगतस्पृहा, सुख झाले की आणखी सुख वाटतं. स्पृहा म्हणजे इच्छा. सुख झालं की आणखी सुख व्हावं, आणखी सुख व्हावं, आणखी अनुकूल असं वाटतं. नाही त्याची विगत स्पृहा, ती स्पृहा गेली, आणखी व्हावं असं वाटत नाही आहे. झालं, खूप खाल्लं आम्ही, खूप खाल्लं, खूप जगलो, खूप मौज केली वगैरे, पण ती आणखी झाली पाहिजे असं नाही, होतेच, आपोआपच होते. त्याला मला करावं लागत नाही. या गोष्टी आपोआपच होत राहतात. आता हा विषय काय आहे, प्रकृतीचा विषय. ते म्हणतात हे बरोबरच आहे तुमचं म्हणणं आणि तसंच असायला पाहिजे. यू आर द क्रिएटर ऑफ युअर डेस्टिनी. तुम्ही तुमच्या भविष्याचे निर्माते आहात. जे काही चांगलं बरं वाईट होतं आहे तुमच्या जीवनामध्ये, सुखदुःख येतात, त्याचे निर्माते, त्याचे उत्पादक तुम्ही आहात. म्हणून स्वामीजी म्हणतात किंवा वेदांत म्हणतो, तुम्ही सगळी जबाबदारी तुमच्या खांद्यावर घ्या, दुसऱ्यावर दोष ढकलू नका. त्याच्यामुळे तसं झालं असं म्हणू नका, आहे की नाही. बी स्ट्रॉंग. ते म्हणतात की जे दुसऱ्यावर दोष ढकलतात त्याच्यामुळे आम्ही, जसं कर्णाने म्हटलं, मी इतका वाईट का आहे, कारण मला त्या परिस्थितीत लोटल्या गेलेलं आहे आणि म्हणून मी वाईट आहे. हे 100% चूक आहे. असं कसं नसतं ते की नाही. तो वाईट आहे म्हणून तो वाईट झाला. आपण ते सगळे दोष सगळे आपले परिस्थितीवर ढकलतो. वेदांत म्हणतात तसं करू नका, परिस्थितीवर ढकलू नका किंवा ग्रह नक्षत्रावर ढकलू नका. आमच्या कुंडीतले ग्रहच बरोबर नाही आहे, शनीची 7.5 चालू आहे, असं वगैरे काही म्हणू नका. असेल नसेल तुम्हाला त्याची काही देणेघेण नाही आहे. परंतु एक चांगला व्ह्यू इथे वेदांत तुम्हाला देतो, आहे की नाही. कारण हे तर तुम्हाला आगमा पायनो नित्यान स्थान तितिक्षसु भारत, हा एक उपाय सांगितलं गीतेमध्ये. हे असंच चालणार, येणार जाणार, पुन्हा येणार पुन्हा जाणार, पुन्हा येणार जाणार. त्याला म्हणतात आगम अपायिना. म्हणजे याला तुम्ही टाळू शकत नाही, याला अपाय करू शकत नाही. याला तुम्हाला तोंड द्यावंच लागेल. उन्हाळ्याला तोंड द्यावंच लागेल. तुम्ही कसा देता हा भाग वेगळा, पण थोडंफार तुम्हाला त्रास होईल. गरम आहे, घाम येतो वगैरे वगैरे, बेचैनी वाटतं माणसाला. मग त्याला म्हटलं अपायिना. मग काय करा, तान तितिक्षस्व, सोपी उपाय. म्हणजे किती स्टेजेस मी तुम्हाला सांगितलं, असं करा, असं करा, असं करा, किंवा सगळे हे करा, ते करा, ते करा. तान तितिक्षस्व भारत. अर्जुना, या सगळ्यांना तू काय कर, तितिक्षस्व, सहन कर. म्हणजे तुम्ही दुसऱ्याला ढकला, ते चूक आहे, सहन करा, आहे की नाही. म्हणून त्या याच्यामध्ये ते षटसंपत्ती आहे ना, शमदम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान, त्याच्या तितिक्षा आहे. म्हणजे होणार असं धरून तुम्ही त्याला सहन करा. उन्हाळा येणार, सहन करा. पावसाळ्याची वाट पहा, ते आलं की सगळं थंड होऊन जाईल. येईल ते पावसाळे पण, हिवाळा पण येईल. हिवाळ्यात थंडी होईल, पावसाळ्यात पाऊस पडेल. प्रत्येक ऋतूची सोय आणि गैरसोय असते, असं धरून चाला. म्हणून त्याला इथं म्हटलं आहे, हे तुम्हाला मोह उत्पन्न करायला नको. त्रिभुर गुणमयी भावी एभी सर्वमिदम, सगळं जग, एभी सर्वमिदम जग, सर्वमिदम एभी सर्वमिदम जगत, हे सगळं जग ब्रह्मांड हे यांनीच मोहित झालेलं आहे. अरे बाबा, सगळं होणारच की.
याच्यात तुम्ही कशाला स्वतःला डिस्टर्ब करता? डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी आहेत ह्या, त्याला नाकबूल करता येत नाही. आहेत आहेत म्हणजे आहेत. आता ते होणं किती होणं हे तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्ही ठरवा ते. असं वेदांत म्हणतो, असं शास्त्र म्हणतो, तुम्ही ठरवा. काही लोक खूप होतील, काही लोक काहीच होणार नाही आहे की नाही. काही लोक किती असलं तरी अंगावर काही नाही आहे. ते जैन मुनी वगैरे बघा ना, ते काय सहन करतात, त्यांचा जन्म सहन करण्यात जातो आहे की नाही. सगळंच म्हणजे जन्म ते जन्मभर सहनच करत बसतात. कारण काय, त्यांचं सहन करणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय आहे. आपण त्या विषयावर थोडं बाजूला ठेवून 18 म्हटलं आहे, मला इंद्रियग्राम मलाही त्रास देतात, माझ्या आत्मा. पण हा विषय वेगळा आहे, आपण तिकडे जाऊ नये यावेळी. परंतु तुम्हाला पुष्कळसे पर्याय असतात. वेदांत तुम्हाला आणखी एक बेटर पर्याय देतो आहे की नाही. हा तो आपल्या इथे मांडलेला आहे या वचनामृतामध्ये आणि पर्यायाने गीतेमध्ये नाही. मोहितम नाभिजानाति मामेभ्य परमव्यम. आणि हा जो थॉट आहे, संकल्पना आहे, ही योगसूत्रातली आहे, पातंजली योगसूत्रातली आहे. तुम्हाला जर कळलं, आपल्याला दोन गोष्टी आहेत. एक तर आपण आपल्याला दोष देऊ, भाजी कापता कापता कोणीच नाही आहे, आपण एकटेच आहोत. कापता कापता बोट कापलं गेलं, खुश झालं, तिथे कोणाचाच दोष नाही, सर्वस्वी आपलाच दोष आहे. किंवा कोणी मध्ये येऊन ओरडलं, तू ओरडला ना म्हणून माझं एकाग्रता गेली, माझं बोट कापलं, म्हणजे दोष द्यायला तो एक जण आला निर्माण. म्हटलं तर काहीच नाही आहे, तुम्हाला दोष द्यायला काहीच नाही, कोणीच नाही आहे. मग तुम्हाला कळतं तर कोणाला दोष द्यायचा. मग आपण ठरवतो कोणाला दोष द्यायचा नाही. आपलं बोट कापलं ना, त्याला आपणच जबाबदार. हा एक झाला. तर हे पर्याय, एक म्हणजे स्वतःला दोष द्या, दुसरं म्हणजे जर तशी परिस्थिती दुसऱ्याला दोष द्या की नाही. तिसरं सांगतात इथे, मोहितम नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम. मामेभ्य परमम अव्ययम न जानाति न अभिजानाति. अरे बाबांनो की नाही, न अभिजानाति माम एभ्य परमम अव्ययम. अविनाशी परब्रह्म आहे ते की नाही. विनाशशील जगतामध्ये, हे जे अनित्य जगतामध्ये सगळं चालणार. मग आपल्याला एक माहीत आहे, लॉजिकचा एक नियम आहे, तर्कशास्त्राचा एक नियम आहे की काही घडत असेल त्याला नक्की कारण असणार, आणि कारण असेल तर त्याचं घडणार काहीतरी, त्याचा परिणाम तुम्हाला त्याला गती परिणाम म्हणतात किंवा त्याला कार्य म्हणतात. कारण असेल तर कार्य होणार, कार्य असेल तर कारण होणार. काहीतरी घडतं आहे ना, मग त्याच्यामागे एक कारण आहे की नाही. आणि जर कारण काहीतरी असेल तर मग काहीतरी घडेल, त्याला कार्यकारणाचा नियम म्हणतात. आणि ते परफेक्ट आहे, ते परफेक्ट आहे. परंतु हे असंच घडत राहणार. शुभाशुभ परित्यागी म्हटलं, हे सगळं शुभ असणार, अशुभ असणार. शुभ म्हणजे आपलं उंचावणारं त्याला शुभ म्हणतात, घसरवणारं त्याला अशुभ म्हणतात. अशुभ असेल तर आपण घसरतो, शुभ असेल तर आपण उन्नत होतो. सोपी आहे. ते म्हणतात ते असंच राहणार, शुभाशुभ परित्यागी. किंवा ते शुभाशुभ फलैरेव मोक्षसे कर्मबंधनैहि असं म्हटलं आहे की नाही. हे तुम्हाला सगळे कर्म एक तर शुभ फळ देतील, उंचावणारं, अशुभ देतील, घसरवणारं. शुभाशुभ फलैरेव मोक्षसे कर्मबंधनैहि मोक्षसे. कर्मबंधनातून तू मोकळा होशील. कसं होशील? जेव्हा तुला तू जाणशील की हे सगळं अव्यय अविनाशी परब्रह्म आहे. तो अविनाशी तू जोडतो स्वतःला, कशाशी जोडतो आहे? या अनित्य प्रपंचाशी जोडतो आहे. त्याला आपण टेम्पररी म्हणूया, समजायला सोपी राहिलं आहे. ह्या गोष्टी सगळ्या तात्पुरत्या टेम्पररी असतात, आणि त्या तुम्ही म्हटल्या म्हणून टेम्पररी होत नाही, आणि तुम्ही नाही म्हटल्या म्हणून ते टेम्पररी व्हायचं थांबत नाही. त्या टेम्पररी नेहमी टेम्पररीच असतात, ते तुमच्या हातात काहीच नाही. आणि नित्य गोष्टी असतात, अविनाशी सनातन गोष्टी असतात, शाश्वती गोष्टी असतात. त्या तुम्ही त्याला किती टेम्पररी केलं किंवा निरर्थक म्हटलं तरी तशा होत नाही. त्या नित्यच असतात, शाश्वतच असतात. हे आपल्याला कळलं पाहिजे. वेदांत हेच सांगतो, म्हणजे मामेभ्य परमव्ययम. याचा अर्थ काय झालं? ह्याला आधार धरून योगशास्त्र काय म्हणतात, तर योगाचा आधार वेदांत तरी घेतलेला आहे की नाही.
वेदांतांनी प्रत्येक दर्शनाचं काही काही घेतलेलं आहे. वैशेषिकेचं घेतलं आहे, योगाचं घेतलं आहे, त्यानंतर पूर्वमीमांसाचं घेतलेलं आहे, न्यायशास्त्राचं घेतलं आहे, षड्दर्शन ज्याला म्हणतो आपण. प्रत्येकाचं जे कामाचं आहे तेवढं घेतलं आहे. त्याला काही नकारलं नाही आहे. नाही, तेही उपयोगाचं आहे. त्यातलं काही त्रुटी आहे असू द्या, पण त्यातलं काही चांगलं पण आहे ना, मग चांगलं घ्यायला काय हरकत आहे. त्यांचे तत्त्वज्ञान तार्किक दार्शनिक बाबू थोडीशी कच्ची असेल, थोडीशी दुर्बल असेल, असू द्या, फार पॉझिटिव्ह आहे वेदांत. मग ते काय म्हणतात, हे ठीक, तुम्ही असे दोष देता, किती दोष देणार दुसऱ्याला, किती दोष देणार स्वतःला, आहे की नाही. किंवा हे अदृश्य गोष्टी असतात, जसं आपण भविष्य म्हणतो, स्टार म्हणतो, कुंडली म्हणतो, ग्रह नक्षत्र म्हणतो, कपाळावरच्या रेषा म्हणतो, हातावरच्या रेषा म्हणतो. ह्या सगळ्या अदृष्ट आहेत, आहे की नाही. हे कोणीतरी त्याला समजून सांगावं लागतं, हे रेषा वाचावं लागतात. या रेषा मला वाचता येत नाही, पण जे शहाणे लोक असतात, ज्यांना समजतं ते वाचतील. आता किती खरं आहे ते किती करतो तो भाग वेगळा. कपाळावरच्या रेषा त्याला वाचता येतात. मी इंदोरला ऑफिसमध्ये बसलो होतो, 2-4 लोक आले असेच भेटायला, बोलताना तुम्ही असं आहे. म्हटलं कसं, मी त्यात लक्ष घातलं नाही. तुमचा जन्म या महिन्यात झाला आहे, तुमचा अमुक झाला आहे, तुमचं त्याला विचारलं असतं, बरंच काय सांगितलं असतं मला, आहे की नाही. आपल्याला कुतूहल असतंच, पण मी हां टिक करायला त्याच्यात पूर्ण दुर्लक्ष केलं. त्याला कळतं आहे, समोरच्या माणसाला मी ओळखत नव्हतो, पण तो इतरांबरोबर तोही आला होता. आल्यावर त्यांनी तर सुरू केलं, हे असं आहे तसं आहे. तो काहीतरी बरोबर सांगत होता, पण मी त्यावर दुर्लक्ष केलं. म्हणजे अदृष्ट नावाची गोष्ट आहे, जी इतरांना दिसत नाही ती त्याला दिसते, असंही आहे. त्याला होराशास्त्र वगैरे म्हणतात. तर तिसरा जो किंवा चौथा पर्याय आपण म्हणूया तो असा आहे की हे तुम्ही लक्षात घ्या, योगशास्त्राचा हा भाग आहे की हे तुमच्या जीवनात येणारे अवश्यंभावी अनुभव आहेत, सुखदुःख वगैरे, आहे की नाही. आणि हे अनुभव तुम्हाला शिकवता शिक्षक आहेत तुमचे ते. तुम्हाला फक्त अनुभवासाठी अनुभव नाही आहे. आपण काय करतो, अनुभवासाठी अनुभव आहे म्हणतो. दुःख झालं रडलो, सुख झालं हसलो, म्हणजे काय, अनुभवासाठी अनुभव आहे. शास्त्र काय म्हणतं, तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. शास्त्र काय म्हणतं, अरे असं कशाला करता, की नाही, अनुभवासाठी अनुभव नसतात. ही प्रकृती आहे. योगशास्त्र फार छान सांगितलं आहे. स्वामींचा राजयोग तुम्ही वाचा, आहे की नाही. तुम्ही चुकता आहात, हे अनुभवासाठी नसतात, तसं नसतं. अनुभव तुम्हाला शिकवण्यासाठी असतात. याचा अर्थ काय, याचा अर्थ एक तर अर्थ आहे की तुम्हाला मागे लोटण्यासाठी अनुभव नसतात, दुसरं जिथं आहे तिथे ठेवण्यासाठी अनुभव नसतात. तर अनुभव असतात तुम्हाला समोर येण्यासाठी असतात, तुम्हाला प्रगत करण्यासाठी असतात, उन्नत करण्यासाठी असतात. आणि त्याचे पुढे जाऊन आपण म्हणू शकू की अनुभव हे आपल्याला ईश्वरापर्यंत पोचून देण्यासाठी असतात. तुम्हाला ईश्वराच्या निकट जाता येतं या अनुभवातून. मोक्षसे कर्मबंधने संन्यास योगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसी. तो मनुष्य विमुक्तो मामुपैष्यसी, तो या सगळ्या कर्मबंधनातून मुक्त होतो आणि मला येऊन मिळतो. गीतेमध्ये एक्सप्रेशन खूप आहेत, खूप आहेत एक्सप्रेशन्स. याचा अर्थ काय, याचा अर्थ की तुम्ही हे सगळे अनुभवाकडे त्या दृष्टीने बघा. ते तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही आहे किंवा तर सुखी बनवण्यासाठी नाही, दुःखी बनवण्यासाठी नाही आहे, तुम्हाला फक्त शहाणं करण्यासाठी आहे, शिकवण्यासाठी आहे, जेणेकरून तुम्ही शहाणे व्हावं. जसं शाळा असते, आपण शाळेत प्रवेश घेतो, एकातून दुसऱ्यावर, दुसरून तिसरीत जातो, चौथीत जातो. कशासाठी असतं ते अनुभव, परीक्षा देतो, तास असतो, अभ्यास करावा लागतो, घरी लोक ओरडतात आपल्यावर, शाळेत ओरडतात. हे सगळेच बरे वाईट अनुभव आहे. कधी आपल्याला पुरस्कार मिळतो, कधी बरंच काही, आपण शाळेमध्ये बरंच काही अनुभव घेतो, बऱ्यापैकी अनुभव घेतो. कशासाठी आहे ते अनुभवासाठी अनुभव नाही आहे, ते आहे आपल्याला समोर नेण्यासाठी. हा एक वेदांताचा फार सुंदर विचार आहे आणि तेच आपण मिळतो. त्रिभीर गुणमयी भावी एवी सर्वविधम. आणि असं न वाटणं याला म्हणतात मोह. म्हणजे सुख झालं, दुःखेषु अनुद्विग्न मनः. दुःखामध्ये तुम्ही उद्विग्न झाले, सुखेमध्ये तुम्ही सुख वाढावं असं वाटलं, सुखेषु विगत स्पृहा, की नाही. वीतराग भयक्रोध, ज्याच्यामधून राग आसक्ती, भय म्हणजे भीती, आणि क्रोध, वीतराग भयक्रोध. पुढचं काय,
वीतराग भयक्रोधा मन्मया मामुपाश्रितः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः. ह्या सगळ्यातून माणूस जातो. कधी आसक्ती येईल आहे, कधी भीती येईल आहे, कधी आपण त्रासू, कधी आनंदू. हे सगळे अनुभव तुम्ही घ्या. उदासीनवत आसीना, त्याकडे साक्षी भावाने बघा, तटस्थ भावाने बघा. आपण त्याच्याशी एकरूप होतो आणि त्यानेच मोह उत्पन्न होतो. मग आपल्याला वाटतं की हे सगळं तात्पुरतं नाही, परमनंट आहे, नित्य आहे. हे तात्पुरतं आहे हा भाव निघून जातो आणि मग आपण या संसारात हा संसारच आहे आणि बाकी काहीच नाही, अलीकडे नाही पलीकडे नाही, विसरून जातो. अरे कसं कसं हे तर सगळं तात्पुरतं आहे सगळं. 100 वर्ष जगलं तरी तात्पुरतंच जगणं आहे. ते एका क्षणासारखं असतं 100 वर्ष. म्हणजे अनंत काळामध्ये एक क्षण म्हणजे काहीच नाही, 100 वर्ष म्हणजे काहीच नाही. म्हणजे आपलं हे जे विचारविश्व जे आहे इतक्या छोट्याशा दायऱ्यामध्ये असतं, वर्तुळामध्ये असतं की त्याची व्यापकता खूप खूप आहे हे विसरून जातो आपण. प्रत्येक क्षण आपल्याला एकतर भारी वाटतो, बोझील वाटतो, खूप दडपण येतं आणि नाहीतर आपण मग खूप हुरळून जातो. गीता पण तसं काही करू नका आणि तसं होणं स्वाभाविक आहे. पण त्यामुळे तुमचा मोह वाढेल, तुमची मूढता वाढेल, तुम्ही चुका कराल, मोठ्या चुका कराल, छोट्या चुका कराल, चुकावर चुका. त्या चुका होऊ द्या. त्याच्यात तुम्ही काळजी करू नका, टाळण्याचा प्रयत्न करा. पण त्याचा उद्देश लक्षात घ्या. त्याचा उद्देश आहे तुम्हाला समोर नेणं. म्हणून हे आपण जे गेल्या वेळी बघितलं की बंधन आणि मुक्ती 2 टोकं आहेत बघा. एक दोन्ही एक्स्ट्रीम टोकं आहेत. जसं लंबक असतो ना घडाईचा, तो पूर्णपणे तिकडे जातो आणि पुन्हा तिथून निघून पुन्हा मध्ये येतून पुन्हा दुसऱ्या टोकाला जातो. पूर्वीच्या घडाळी लंबकाच्या असायच्या, पेंडुलम ज्याला म्हणतात. असा फिरतो तो सतत, इकडे जातो आणि इकडून एकदम त्या टोकाला जातो, पुन्हा त्या टोकाला जातो. म्हणून हे बंधन आणि मुक्ती दोन्हीपासून तुम्ही दूर राहा. तुम्हाला बंधनाची गरज नाही, मुक्तीची गरज नाही. तुम्ही बंधनाचे पलीकडे आहा आणि मुक्तीचे पलीकडे आहा. कारण बंधन आणि मुक्ती या दोन्ही संकल्पना तुम्हाला लागूच होत नाही की नाही. आणि ते संबंध फार कठीण आहे की नाही. म्हणून त्यांची करते. मग आलं तर उगम काय आहे, कारण काय. जसं कार्य आहे तर कारण आहे, कॉज अँड इफेक्ट आहे, कार्यकारण आहे. ते म्हणतात त्याचं कारण तुम्ही शोधत बसू नका, त्याचं कारण ब्रह्म आहे. तीच बंधन उत्पन्न करते आणि मुक्ती म्हणजे ती तुम्हाला बंधनाचा अनुभव देते आणि ते झाल्यानंतर ती स्वतःच मुक्त करते की नाही. जसं ते उदाहरण गेल्या वेळी म्हटलं होतं, आई दारामागे लपून बसली होती, मुलाला दिसत नव्हती, ती स्वतःच लपली. हे उदाहरण फार छान आहे. याची ठाकूरांची उदाहरण आहे की नाही, फार छान आहे. तिनं मनाला डोळ्यानं खुणावून सांगून टाकलं आहे की जा आता जगात फिर जा. मनाचा बापड्याचा काय दोष. आता हे समजायला किती कठीण आहे की नाही. अरे म्हणजे मग आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अरे प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे, पण हे समजून घ्या नीट. हे फार थोर कल्पना आहे, फार मोठ्या कल्पना आहेत ह्या. मी समजून घ्यायला पाहिजे. मनाचा बापड्याचा काय दोष. तिनं परत दयाळ होऊन मनाची गती फिरवून दिली तरच विषय वासनेच्या तावडीतून सुटका व्हायची. तेव्हा मग फिरून तिच्या पादपद्मी मन लागेल. म्हणजे जर तुमचं मन बिघडलं असेल, विखुरलं असेल, विस्कळीत झालं असेल, चंचल झालं असेल, दुःखी झालं असेल, उद्विग्न झालं असेल, उदास झालं असेल, आणखी हे सगळं जर आपण म्हटलं त्या तिने मला तो अनुभव देते आहे. सो उदासीनवत आसीन, अर्थात ही वरची स्थिती आहे बरं. नाही तर आपण कशालाही काही करून कशालाही काही त्याचं चुकीचे अर्थ काढू, तसं नाही. ते जे येतं ते तिच्याकडनं येतं. ती आपल्याला तो अनुभव देते की नाही. ती आपल्याला हे सगळेच भजनं वगैरे इथे आपण बघतो आहे. जगन्माते मला अत्यंत दुःख होत आहे की याचंच की प्रत्यक्ष तू माझी असून मी जागा असूनसुद्धा माझ्या घरी चोरी व्हावी. कितीदा तरी मी निश्चय करतो की तुला आळवेन, परंतु ऐनवेळी मला त्या साऱ्याचा विसर पडतो. हे असे का होते याचे कारण आता मला मात्र पुरेपूर कळले आहे. आणि कारण काय आहे, हा सारा तुझाच खेळ आणि सारी तुझीच लबाडी की नाही. भक्त आईला म्हणतो जगदंबेला, हा सारा तुझा खेळ आहे आणि तुझीच लबाडी आहे, तूच आहे. म्हणजे आई दारामागे लपली होती ती तिचीच इच्छा
तिचाच निर्णय आहे तो. आणि जेव्हा बघतं की पोर फारच घाबरलेलं आहे आणि रडत आहे आणि ते बेचैन झालेलं आहे, व्याकुळ झालेलं आहे, आता तिला तेही सहन होत नाही की नाही. ते जेव्हा सहन होतं तिला बंद होतं, मग ती सतत बाहेर येते आणि तिला उचलते, त्याला शांत करते. म्हणजे तिने लढणं तेही तिच्याच इच्छा, तिने बाहेर येणं तिला सहन न होणं तिची इच्छा, त्या मुलाला रडवायचं आहे ती तिचीच इच्छा आहे, आणि तिला रडवायचं तिला सहन होत नाही ती तिचीच इच्छा आहे. हे वेदांतांनी फार सुंदर उत्तर शोधून काढलं आहे की नाही. दोन आणले की मी एक घडवतो आणि एक बिघडवतो असं होईल. ते तर सैतान असतो ना, एक जण मांडणी करतो आणि एक मोडणी करतो असं होईल. ते इथं तसं नाही आहे, वेदांतामध्ये तसं नाही आहे. कारण दोन नाहीच आहे, एकम एव अद्वितीयम आहे, एकच आणि एकच, नो सेकंड. दोन नाहीच आहे. हा जो अध्याय आहे याच्यामध्ये परिपूर्ण आहे वेदांत. ही ती लीलामयी लीलामध्ये असते, म्हणून अवतार हे लीलामय असतं की नाही. साधू संत लीलामयमध्ये येत नाही, ते लीलेमध्ये येत नाही. ते लीलेची काय असतात, त्याचे सहाय्यक असतात, लीला सहाय्यक असतात, म्हणून त्यांना पार्षद म्हणतात. भगवंत हे ब्रह्म हे शरीर धारण कोण येतं, मानवी तनुम आश्रितम असं गीतेमध्ये म्हटलं आहे. तनु म्हणजे शरीर, मानवी शरीराचा आश्रय घेते, गरज नाही आहे. नाही म्हणून आपले 10 अवतार आहे ना, ते मानवी शरीराचा आश्रय केला असं काही नाही आहे. त्यांनी माशाच्या शरीराचा आश्रय घेतला आहे, डुकराच्या शरीराचा आश्रय घेतला आहे, वराह अवतार आहे, नरसिंह अवतार आहे, वामन म्हणजे बटू आहे की नाही. सगळेच अवतार आहे. ते कुठे सगळेच अवतार कुठे मानू आहे, परंतु ते मनुष्य शरीरसुद्धा धारण करतं. म्हणून आपल्यामध्ये ब्रह्म हे सर्वमिदम ब्रह्म असं आहे. ते जे आहे ते ब्रह्म आहे. म्हणजे जे शरीर आकार धारण केलेला आहे, आकार फक्त धारण केलेला आहे. ते आकारामुळे आपल्याला भ्रम होतो. ते खरोखर आकार नाही आहे, ब्रह्म आहे. असा आकार नाही आहे. म्हणून अवतार हे तुम्हाला दिसतात आपल्यासारखे, शरीर दिसतात, पण शरीर नाही आहे ते. म्हणून त्यांचं शरीर दिव्य तनु म्हणतात त्यांना. ते दिव्य शरीरधारी आहे. आपण दिव्य शरीरधारी नाही आहे. मनुष्य दिव्य शरीर नसतं त्याचं की नाही. म्हणजे याचं काय की जसं आपण म्हणूया एखादा रावण आहे समजा. आता रावण काय आहे, रावण मनुष्य शरीरधारी आहे की नाही. त्याला 2 हात आहे, पण 2 हात नाही, त्याला ते मनुष्याच्या पलीकडे येतो. 20 हात आहे त्याला, 10 तोंड आहेत, म्हणून त्याला दशानन म्हणतात. आनन म्हणजे तोंड, दशानन आहे तो. पण एवी तेवी काय आहे, त्याचं शरीर हे पूर्णपणे मानवी शरीर आहे की नाही. पण ते मनुष्य शरीर आहे, तो मनुष्य नाही आहे. रावण हा मनुष्य नाही आहे. मग कोण आहे तो राक्षस आहे. राक्षस प्लस असुर हे 2 मिळून आहे. म्हणून दुर्योधन काय होता, तो राक्षस होता गेल्या जन्मी. राक्षस आणि असुर, राक्षसात थोडा फरक असतो. गीतेमध्ये 2 शब्द आहेत. असुर तर आहेतच. आसुरीम योनिमा पन्ना मूढा जन्मनी जन्मनी की नाही. आसुरी योनी जन्मनी जन्मनी, जन्मोजन्म त्याला आसुरी योनी मिळते. याचा अर्थ काय की तो मनुष्य शरीर आहे, तो उच्च कुळातला आहे, तो पराक्रमी आहे, सगळेच गुण आहे त्याच्यामध्ये. तो म्हणजे अजेय आहे, अजिंक्य आहे, सगळंच काही आहे. परंतु असं असूनसुद्धा शास्त्राचा ज्ञात आहे, तो सगळंच काही आहे त्याच्यामुळे. फक्त काय बिघडलं आहे, त्याचं चारित्र्य खराब आहे. चारित्र्यहीन आहे, तो दुराचारी आहे की नाही. दुर्योधन सगळंच ठीक आहे, फक्त तो चारित्र्य खराब आहे, त्याचं मन खराब आहे, दुराचारी आहे. त्याचे करण्याचं सगळंच ठीक आहे, पण दुराचारी आहे तो. दुरात्मा, त्याला दुरात्मा म्हटलं की त्यामध्ये आहे की नाही. तो दुरात्मा आहे. तो आतलं सगळं म्हणजे काय, वरतून आकार मनुष्याचा आहे, पण आतून पूर्णपणे वेगळंच आहे. तसंच अवतारात असतं. आतून तुम्हाला, बाहेरून तुम्हाला आपल्या तुपल्यासारखं तसं नसतं ते आहे की नाही. म्हणून मग त्याला तुम्हाला समजण्यासाठी म्हणतात ते दिव्य शरीर आहे, दिव्य वपू आहे असं म्हणतात. ते दिव्य वपूधारी आहे. ते वपू म्हणजे शरीर की नाही. असं का हे तुम्हाला समजणारच नाही, कारण तुम्हाला सारखंच तो मोह होईलच. कारण सगळे आकार मनुष्यासारखे ते तुम्हाला वाटतं मनुष्यच आहे, स्वाभाविक आहे. आपण पटकन ग्रुप करतो, एका गटात टाकतो कोणत्या गोष्टीवर, समजायला सोपी पडतं ते. नाही समजत नाही, कशात तरी गटात टाकावं लागतं, कोणत्या तरी ग्रुपमध्ये टाकावं लागतं, समजायला हा मनुष्याचा गट आहे. मग मनुष्यामध्ये जेव्हा स्त्रियांचा गट आहे, पुरुषांचा गट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा लहान मुलांचा आहे, मोठ्या मुलांचा आहे,
आहे की नाही. मग त्यानंतर ह्या प्रांताचं आहे, त्या प्रांताचं आहे, असे आपल्याला गटबाजी, ह्या देशातला आहे तो त्याला गट करावा, त्याला गटबाजी पण म्हणतात वाईट अर्थाने. पण ती स्वाभाविक क्रिया आहे. इथे ती लीलामयी आहे की नाही. ती लीला करते म्हणजे ते तुम्हाला वाटतं की खरं आहे ते खरं नाही आहे, ते सगळंच परब्रह्माची लीला आहे. त्यांच्या सगळ्या ॲक्शन मनुष्याच्या ॲक्शनसारख्या असतात, त्यात काही फरक नसतो, पण ते मनुष्याच्या ॲक्शन नसतात म्हणून त्याला लीला म्हणतात आहे की नाही. आपण लहान मुलं बघा ना तसे येतात, पण कृष्णाच्या लीला ते लीला आहेत की नाही. कृष्णाचं बालपण हे त्या परब्रह्माचं बालपण आहे. त्यांनी लहान शरीर धारण केलं आहे, सगळ्याच अवस्था त्यांनी पण स्वीकारलेल्या आहेत. असं असूनसुद्धा रामलीला म्हणतात ना, रामाचे बालपण आहे, सगळंच काही आहे. सगळ्याच अवस्थातून जसा माणूस जातो तशा असून तोही जातो. पण फरक काय असतो, तो आपल्याला घेऊन जातो आपल्याबरोबर, जहाजासारखं असतं की नाही. जहाज स्वतःही पाण्यावर तरंगतं, जहाज स्वतःही समोर समोर जातं, प्रवास करतं आणि त्याच्यामध्ये जेवढे बदले त्यांनाही पण घेऊन जातो की नाही. तसंच अवतार असतं की नाही. ते येतात, त्यांच्या जाण्याचा प्रश्नच नसतो, त्यांच्या जे सगळेच त्या उद्धार होऊन जातो, सगळे असतात ते सगळ्यांचाच उद्धार होऊन जातो. म्हणून ती लीलामयी, हा संसार तिची लीला, ती इच्छामयी आनंदमयी. काय सुंदर आहे बघा आहे की नाही. ती इच्छामयी आहे, आनंद, हे सगळं मय शब्द फार प्रत्यय आहे. हे मय, इच्छामयी, आनंदमयी आहे. याचा अर्थ आहे सगळं काही आहे, म्हणजे इच्छा आपण करतो, ती इच्छा करत नाही, सगळं इच्छाच आहे. म्हणजे जशी झालं तसं झालंच पाहिजे. आपल्या मनामध्ये इच्छा आल्या येतात आणि जातात आहे की नाही. ते आहे ना की उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणाम मनोरथा की नाही. दरिद्री माणूस आहे त्याला इच्छा असतात, परंतु उत्पद्यन्ते त्या निर्माण होतात, विलीयन्ते त्या संपून पण जातात. मनोरथ म्हणजे इच्छा. कारण काय, इच्छा निर्माण झाल्या पण त्याला परिपूर्णतेने साधन पाहिजे ना, नाही तर इच्छा पूर्ण कशा होणार. त्या नाही आहेत, मग विलीन होऊन जातात, उत्पन्न होतात, विलीन होऊन जातात, त्याच्यातून काही निघत काहीच नाही. पण अवतारांचं ते इच्छामय आहे की नाही. त्या इच्छा तशा झाल्याच पाहिजे, 100% आनंदमय आहे ते. म्हणजे त्याच्यात आनंद सोडून दुसरं काहीच नाही. म्हणून आनंदमय प्रकरणच आहे ब्रह्मसूत्रामध्ये, ब्रह्माचं वर्णनच आहे. सच्चिद आनंद, सच्चित सुख, सुख म्हणजे आनंद. पुन्हा त्याच्यात प्राचुर्य आहे, प्रचुरता आहे, अगदी सगळं 100% आहे असं म्हणून याच्यामध्ये. म्हणून हे सगळं झाल्यानंतर आपण गेल्या वेळी बघितलं आहे, तिच्याच मायेनं मोहून माणूस संसारी झाला आहे. रामप्रसाद म्हणतो, तू मन घडवून त्याला डोळ्याने खुणवून जगात भटकावायला लावलं आहेस. आता हे काय आहे, रामप्रसादला समजलं आहे, हे सगळ्यांना समजलं पाहिजे की नाही. जो भक्त असतो, जो मुमुक्ष असतो, जो साधक असतो, त्याला समजलं पाहिजे की सगळं ठीक चाललं नाही आहे की नाही. काहीतरी सगळं बिनसलं आहे, सगळं नीट होत नाही आहे. मग सगळे लोक डिस्टर्ब होतात, आपणही डिस्टर्ब होतो, स्वाभाविक आहे की नाही. पण त्याच्याकडे बघण्याची कशी, आपली कसं बघायचं ते सांगतात. रामप्रसाद काय म्हणतात, तू मन घडवलं आहे, मी तू मन घडवलं, तू माझं मन आहे ते तू घडवलेलं आहेस, मी नाही घडवलं, तू मन घडवलं आहे. आता मन घडवल्यानंतर त्याला कसं हे करायचं, त्याला परिचालित कसं करायचं मी ठरवू शकणार, कारण माझं मी मन घडवलेलंच नाही आहे, तिनेच घडवलेलं आहे. आता जे मी घडवलं नाही ते मन कसं वागावं, कसं समोर जावं, मागे जावं, हे कोण ठरवणार, ज्याने घडवलं आहे तो ठरवणार. काय सुद्धा बघा, तू मन घडवलं आहेस आणि डोळ्यानं खुणावून जगात भटकायला लावलं आहेस की नाही. म्हणजे काय, याचा अर्थ आपण आपला दोष आपल्यावर घेत नाही असं नाही आहे, आपल्यावर घेतो. पण हे पण माहिती आहे की आपलं मन भटकत आहे, भरकटत आहे, म्हणजे तिची इच्छा आहे की थोडे दिवसाला हा अनुभव येऊ द्या की नाही, मग तो तुला आणखी बेटर अनुभव देईल आहे, तो येईल. असं अनुभव घेता घेता आपण अनुभवांना टाळतो की नाही. आपण सगळ्या अनुभवांना टाळतो. चांगले अनुभव पाहिजे असतात, सुखकारक अनुभव आपल्याला हवे असतात, दुःखकारक हवे असते नको असतात की नाही. योगशास्त्रात आहे की नाही की सुख 2 सूत्र आहेत ते, की दुःख नको असतात आणि सुख हवे असतात.
ते साधनपादमध्ये आहे. छान सुक्त आहे ते. मला आता नीट आठवण नाही राहिले, जसे तसे आठवण नाही राहिले. त्याला मायेनं मोहून तू मन घडवून त्याला डोळ्याने खुणावून जगात भटकायला लावला आहेस. याचा अर्थ काय, आपण थोडे विचलित होतो, कारण आपल्याला असं का व्हावं. आपण देवाला म्हणतो आहे की मी तुझा आहे, मग आपल्याला त्रास व्हायला नको. ते म्हणतात त्रास झाला, कोणताही शारीरिक मानसिक जो काही बौद्धिक जो काही त्रास होईल आहे, त्रास होला, मग समजायला पाहिजे की आपल्याला हे देव समोर नेतो आहे. जेव्हा आपल्याला पोचायचं आहे मुक्कामाला, तेव्हा मग असं म्हणून चालणार नाही की आम्हाला इथून गेलं एकदम तिथेच नाही. सगळंच बघावं लागेल तुम्हाला, एक एक स्टेशन बघावं लागेल. प्रत्येक स्टेशन येईल, लहान स्टेशन येईल, मोठं स्टेशन, कुठे गाडी थांबेल, कुठे थांबणार नाही. तुम्ही खिडकीतून बघा, खाली बघा, झोपा, हे सगळे अनुभव आहेत की नाही. हे सगळे अनुभव तुम्हाला घ्यावेच लागतील, कारण हे प्रवासातले अनुभव आहेत, तात्पुरते अनुभव आहेत. तुमचा खरा अनुभव कोणता आहे, तुम्ही तुमच्या त्या शेवटचं जे स्टेशन आहे तिथे जेव्हा पोचाल, तो तुमचा मुक्काम आहे, ते तुमचं घर आहे. संसार विदेशे विदेशीर भेषे भ्रमक्यानो अकारणे. आपण कुठेतरी परदेशात गेलो, परदेशातले कपडे घातले, आपले भारतीय कपडे नाही घातले, त्याला म्हणतात विदेशीर भेषे की नाही. विदेशीर भेषे, विदेशी माणसाच्या वेशामध्ये आपण काय केलो, भ्रमक्यानो अकारणे आणि हा संसार विदेशी आहे. आपण विदेश हा आपला देश नाही आहे की नाही. आपण फक्त ते भटकायला आलो आहे, टुरिस्ट म्हणून आलेलो आहे. संसार बेशे विदेशीर बेशे भ्रमक्यानो अकारणे. ठीक आहे, अकारणे कशाला उगाच भटकत पडतोस की नाही. ठीक आहे, गंमत म्हणून भटक, पण घरी जायचं आहे तुला. हे तुझं घर नाही आहे. मन चलो निज निकेतने. हे मना तू स्वतःच्या, निकेतन म्हणजे घर, तू निज म्हणजे स्वतःच्या घरी चल. हे आपण टुरिस्ट आहोत, तिथे भटकायला आलो आहे काही दिवसांसाठी. ठीक आहे, मग घरची आठवण येते, चला घरी जाऊया आपण. आपोआपच येते की तुम्ही किती टुरिस्ट असले तरी शेवटी वाटतं नाही घरी जावं, फोडणीचं वरण भात खावा, पटलं भात खावा. कारण काय, तेच खरं असतं की नाही. तुम्ही कितीही बाहेर गेले आणि चरले, काय केले, काय काय केलं, तरी शेवटी काय, घर ते घरच असतं. तिथेच आपण काय करतो, विश्राम्यती असं म्हणतं शास्त्र. पक्षी दिवसभर उडतो, इकडे तिकडे जातो, आणि शेवटी काय करतो, तो आपल्या घरट्यात येतो, मग म्हणतो तिथे विश्राम्यती, तिथं तो विश्राम होतो. आता तो निश्चिंत होतो. मग ते कुठलं आहे, आईच्या जवळ गेलो आपण, मुलगा दिवसभर भटकतो, आईच्या जवळ गेल्यानंतर त्याला आता तो सगळं, त्याला भटकणं झालं, खेळणं झालं, खिदळणं झालं, किंचाळणं झालं, सगळं झालं की नाही. आपल्या मनाप्रमाणे तो वागला, पण शेवटी तो शांत होतो, आनंदी होतो केव्हा, आईच्या जवळ जातो तेव्हा. म्हणून इथे जे आपल्याला सांगितलं आहे की बरेचसे याच्यात बिंदू आहेत, आणि ते आपण खूपसे आहेत. आणि तो पुन्हा हा मुद्दा येतो सगळं काय, सर्वस्वाचा त्याग केल्याखेरीज काही ईश्वराचं दर्शन घडणारच नाही. ते म्हणतात छे छे छे, असं कोणी सांगतो म्हटलं. तुम्ही सर्वस्व त्याग करण्याची जरूर नाही आहे, तुम्ही तर छान मजेत आहात, हेही आहे आणि तेही आहे, गाजरचे गाजर पुंगीचे पुंगी वगैरे वगैरे. म्हणजे इथे याचा काहीही संबंध नाही आहे. एक गोष्ट फक्त म्हणता येते की आसक्तीचे कारणं जास्त असले, अहंकाराचे कारणं जास्त असले, कठीण होणार आहे की नाही. कारण आपल्या जीवनामध्ये अहंकाराचे कारण इतके जास्ती अहंकार करण्यासाठी, आणि आसक्तीचे कारण जितके जास्ती तितकं कठीण होणार. इट्स अ व्हेरी सिम्पल इक्वेशन आहे ते, आहे का नाही. जास्ती कारण आहे म्हणून जास्ती होणार. पण तुम्ही जितके कमी कराल तितके, कारण आपण शेवटी काय दुबळ आहोत, आहे की नाही. स्वामी म्हणत आहे ना की असा विचार करणार आहे की आपला दोष दुसऱ्यावर ढकलतात. त्यांनी छान शब्दावली प्रयोग केला, मराठी भाषा असं आहे ते सगळे दुबळ्या मेंदूचे कमनशिबी लोक असतात असं म्हटलं आहे की नाही. त्यांचा मेंदू दुबळा असतो आणि कमनशिबी लोक असतात. याचा अर्थ काय, काही गरज नाही त्याची की नाही. प्रत्येकाचं जीवन हे वेगवेगळ्या प्रकारे घडलेलं असतं, त्याचा धाट वेगळा असतो प्रत्येका जीवनाचा, आणि ते इट्स एक्सलंट आहे. ते आपण म्हटलं की आपल्याला देव आपल्याला ह्या सगळ्या आपल्या पद्धतीने घेऊन जातो, आणि आपल्याला काय शेवटी तिच्या पायाशी आपण पोचतो. मज ठाव द्यावा अजी चरणी, तुका आला लोटांगणी. सगळे प्रकार केले जन्मभर, आणि काय कळलं आपल्याला, काय ज्ञान झालं आपल्याला, हे ज्ञान झालं
की शेवटी काय आहे, आपल्याला आपल्या घरी जायचं आहे, मुक्कामी जायचं आहे, पोचायचं आहे आणि आईपाशी पोचायचं आहे, तिच्या पायाशी ठाव द्यावाजी चरणी, तुझ्या चरणावर मला जागा दे. आणि काय ते त्याला म्हणतात नित्य. नित्य म्हणतात. बाकी सगळं अनित्य आहे. तुम्ही किती भटले, किती किंचाळले, किती आनंद केला, किती मजा केली, करा करा करा, सेलिब्रेट लाईफ. वेदांत म्हणतो लाईफ इज फॉर सेलिब्रेशन. परंतु खरं निश्चिंती आहे, खरं आपलं घर आहे ते म्हणजे देवाच्या चरणावर. इथे ते म्हटलात की सगळे हे मनामुळे आहे नाही. त्यामुळे तुम्ही संसारात, आणि मी नेमकं काय आहे संसारामध्ये की नाही, संसार कुठे थाटू शकतो, म्हणून जंगलातही संसार थाटू शकतो. जरा संसारच थाटायचा आहे तो संसार जगात कुठे गेला तरी संसार, कारण संसार बाहेर नाही, मनातच आहे की नाही. आणि तो किती राहिला, जनक राजा त्यांनी राज्य केलं, कृष्णाने सगळं काय, त्यांनी सगळं ऐश्वर उपभोगलं, त्यांनी काय नाही केलं, पण तो काय होता, मनाने मुक्त होता, निस्संग होता, मनाने अनासक्त होता. हे कठीण आहे की नाही. कृष्णासारखं होणं कठीण आहे की नाही. म्हणून त्यातला काहीतरी मध्य मार्ग शोधा. कृष्णाला जी जमलं ते तुम्हाला नाही जमणार, कोणालाच जमणार नाही ते की नाही. परंतु एक त्यांनी ठेवलं तर खरं की तो इतका याच्यात अजूनसुद्धा तो अनासक्त राहू शकतो, निस्संग राहू शकतो. तर आपले बंधनं फार कमी आहे त्या मनाने की नाही. आपल्या आसक्तीचे कारणं फार कमी आहेत त्या मनाने. कृष्णाची एवढेसुद्धा, रामाची एवढे कारण असूनसुद्धा बंधनाचे, तो निस्संग आहे, अनासक्त आहे. पण पटकन म्हणतो ठीक आहे मी चाललो जंगलामध्ये, काही प्रॉब्लेम नाही आहे की नाही. त्याने आपले कपडे बदलवले, जसे आपण घरी कपडे घरचे कपडे बाहेर झाला असेल बदलवतो ना, तसे कपडे बदलवले, निघाला तो याच्यामध्ये. जणू काही झालंच नाही की नाही. कारण काय, इतकी बंधनाची कारणं असूनसुद्धा, इतकी आसक्तीची, अहंकारची कारण त्याच्यात नाही ना ती. हे उदाहरण आहे. म्हणून रामायण लोकांना आवडतं, महाभारत आवडतं. का आवडतं? कारण आपल्याला थोडंसुद्धा जमत नाही आणि ते पूर्ण परिपूर्णपणे करून दाखवतात. म्हटलं रे हां, जे आपल्याला जमत ते दुसऱ्याला जमतं ना, आपण त्या टाळ्या वाजवतो की नाही. आपल्याला एक बॉल आपल्याला फेस नाही करता येत आणि तो बॉल फेस करून शेडीच्या बाहेर टाकतो, मग आपण टाळ्या वाजवतो. हां हां, गॉड ऑफ क्रिकेट म्हणतो. मग ते याचं कारण काय, ज्या गोष्टी सर्वसामान्य जमत नाही त्यांना जमतात, तो आपला आदर्श होतो. हां, त्याला जमतं आहे ना, मग त्याला बघता बघता काय, इतकं नाही तरी थोडंफार तरी आपल्या जीवनात काय उतरेल हे आपल्याला वाटतं. आणि आपल्याला तेवढी गती नसते, तेवढं बल नसतं, आपला मेंदू तेवढा दुबळा असतो वगैरे वगैरे वगैरे. पण म्हणून काय आपण काही हात टेकून चालणार नाही किंवा आपण हताश होऊन चालणार नाही. तो म्हणतो देव आपल्याला आपल्या पद्धतीने घेऊन जातो, प्रत्येकाला प्रत्येक पद्धतीने घेऊन जातो. मनामुळेच बंधन आणि मनामुळेच मुक्ती. हे प्रत्येकाचं मन वेगळं असतं आणि ते प्रत्येकाचं मन आपण म्हणतो माझं मन आहे. जसं म्हणतात माझं मी, माझं अज्ञान, तू तुझं ज्ञान, नाहम नाहम तू. मी जर म्हटलं माझं मन आहे तर त्या मनाची सगळी बंधनं मला स्वीकारावं लागतील. मी जर म्हटलं की मन माझं नाही आहे, देवाने घडवलं आहे, देवच त्याच्या मी त्याला सोपून दिलं आहे, बाबा तू काय केलं त्या मनाचं कर. चरणी ठाव द्यावादी चरणी. आता त्या माझं ठाव, आता मला जर जागा मिळाली देवाच्या पायावर की नाही, आता देव काय केलं तर त्याचाच प्रश्न आहे. तर माझा प्रश्न राहिलाच नाही आहे, मी ते सोडून दिलं आहे की नाही. मला कळलं की मला काही ते काही जमत नाही, ते काही ठीक आहे जमत नाही, ते चांगला आणखी निर्णय घेता येतो. तो निर्णय म्हणजे ठीक आहे हे घ्या, देवाला दिलं. जसं आपल्याला आपली ठेव सामान्य जमत नाही, आपण किती म्हटलं तरी आपल्याला जमतं की आपल्याला जमत नाही. ते मग आपण काय करतो, आपल्या बँकेत जातो, बँकेचे ते लॉकर असतो त्यात टाकतो, किल्ली त्याच्याकडे आपल्याकडे आहे, दुसरा उपाय शोधून काढला आपण की नाही. आपल्याही घरी लॉकर असतं, आपल्याही घरी किल्ले असतात, आपल्याही घरी इकडे दार तिकडे दार सगळंच काय असतं, तरी पण वाटतं की नाही आपल्याला नाही जमणार ते. मग आपण ते उपाय काय शोधून काढतो, ज्यांना जमत तर ते तिथे देऊन टाकतो, त्याला जमेल ते, मला नाही जमत ते त्याला जमेल. हा काय काढला, आपण एक पर्याय शोधून काढलेला आहे, विकल्प शोधून काढलेला आहे की नाही. तसंच इथे पण आहे. मग आपल्याला जमत नाही आहे, हे जग जाहीर आहे की नाही. की नाही, मग याच्यामध्ये ज्ञान म्हणा, भक्ती म्हणा, योग म्हणा, कर्मयोग काही म्हणा, सगळ्याचा समन्वय आहे. हे पण बघतो आहे ना, याच्या सगळ्यांचा समन्वय आहे. तुम्ही डुबवा, याच्यात त्यांनी डुबायचं होता. तुझं मन आहे ना, ते म्हणतात ज्या रंगात डुबवाल ना त्या रंगाचा तो रंग घेईल आहे. मन म्हणजे धोब्यातून आलेला कपडा, शुद्ध आहे एकदम. जसं लहान मुलांचं मन एकदम शुद्ध असतं, अनासक्त असतं आहे की नाही. त्याला ज्या रंगात डुबवाल तो रंग घेईल. काळ्या रंगात डुबल तर काळा रंग गेला आहे, लाल मधला लाल गेला आहे, शुभ्र तर शुभ्र, भगवा तो भगवा, गुलाबी तर गुलाबी आहे की नाही. इथे म्हटलं आहे म्हणजे मन तुम्ही इथे म्हटलं मग सगळा मनाचाच प्रश्न. मनामुळेच बंधन आणि मनामुळेच मुक्ती. तुम्ही त्याला द्याल त्या रंगाचं ते होईल.
जणू धोब्याकडून आलेला कपडा, आणि तो शुद्ध असतो, स्वच्छ धुतलेला असतो, रंग पटकन चढतो. लाल रंग चढवा लाल होईल, निळा चढवा निळा, हिरवा चढवा हिरवा, ज्या रंगात बुचकळाल त्या रंग चढेल, लांब कशाला इत्यादी इत्यादी. म्हणजे काय, आपल्याकडे पर्याय आहे. हा हे जे मन आहे हे तुम्ही म्हणाला माझं मन आहे, त्याला काही झालं की मी चवताळून उठेल, मला राग येईल आहे, मला असं म्हटलं वगैरे वगैरे, की नाही. म्हणजे काय, तुम्ही तुमच्या मनाला माझं मन म्हणता नाही, मग त्याला त्रास झाला की तो तुम्हाला त्रास होतो. तुमची अस्मिता जागी होते, तुमचा अहंकार डोकंवर काढतो. मला असं म्हटलं की मला माझं मन नाहीच आहे ना, मी देवाला देऊन टाकलं आहे, आता माझ्याकडे नाहीच आहे तर कोणी काय म्हणतं मला त्याचे काय देणं घेणं आहे, कारण माझ्याकडे नाहीच आहे माझं मन, आहे की नाही. मी देवाकडे सोपवून टाकलं आहे की नाही. आता काय झालं, थोडी तोडफोड झाली तर त्या ज्या चोराला काय सापडणार, जास्त सापडणार नाही, कारण माझं जे मूल्यमान आहे ते चोप ठेवून दिलं, बँकेकडे ठेवून दिलं आहे. आता बँक फोडावं लागेल त्याला, तेव्हाच काहीतरी होईल आहे. आता बँक फोडणं कठीण असतं, कारण ते सगळं स्ट्रॉंग, त्याला स्ट्रॉंग रूम म्हणतात. आपली रूम वीक रूम आहे, दुर्बल रूम आहे की नाही. आपल्याकडे आपल्याला मन सांभाळता येत नाही आपलं, पण देवाकडे दिले की ते स्ट्रॉंग रूम आहे, त्याला मात्र ते काही कठीण नाही आहे, अवघड नाही आहे, तो मस्तपैकी सांभाळतो, कारण त्याचं कामच आहे ते, की तिथे कोणाचं काही चालत नाही आहे, तिथे कोणत्याही अडचणी नाही. म्हणून इथे सुंदर आहे बघा, मनाला कुसंगतीत ठेवाल तर त्याच पद्धतीचं बोलणं चालणं, आचार विचार होऊन जातील. मुलांना बघा ना, ते बरोबर तसेच शिकतात. ज्या प्रकारे तुम्ही त्याला संस्कार द्याल, तरुण मुलं तशाच प्रकारचे. आता आपल्याला हे शिबिर करायचं आहे, युवक शिबिर. काल म्हणत होतो, तो आला होता एक त्याचा कोचिंगचा मुलगा, तो म्हणत होता, म्हटलं आम्ही आशावादी आहे, तो पक्का निराशावादी होता. मग त्याचं वय तेवढंच आहे युवकांचं. म्हणजे या युवकांना काहीच देणं घेणं नाही आहे, त्याला काही नको आहे, काही शिकणं नको आहे, काही चांगल्या माहिती नको आहे. ते असे काही होऊन गेले आहेत तरुण मुलं की त्यांना काहीही कशाचंही काही देणं नाही आहे. ते आपल्याच याच्यात आहे, तारेत असतात, आणि त्यामुळे त्यांचं काय नुकसान होईल आहे आता नंतर याची त्यांना काहीही कल्पना नाही. नुसतं असंच राहत नसतं, ते कोणतीही गोष्ट स्थिर राहत नसते. ती एक तर वर जाते नाही तर खाली जाते. मनाचा नियमाच आहे, एक तर तुम्ही वर जा, जसं तुम्ही डोंगराच्या चढावरात तुम्ही तर वर जा नाही तर खाली या, की नाही, तिथेच थांबू शकत नाही कपारीमध्ये. तसंच मनाचं असतं. ते म्हणत तसं पोरांना काहीच त्याचं नाही. तू तरुण आहेस, तुला असं नाही, मी पेसिमिस्ट नाही आहे, मी वाटते, पण आपण करू प्रयत्न, पण स्थिती अशी आहे, तो मला समजावून देतो आहे. आता मग मी किती पेसिमिस्ट असणार आहे की नाही. तुला तसं वाटत, मला तुझ्या जास्ती वाटेल. परंतु ते म्हणाल की मनाला कुसंगतीत ठेवाल तर त्याच पद्धतीचं बोलणं चालणं, आचार विचार होऊन जातील. ती कुसंगतीमुळे तसे वागतात मुलं. त्यांना वाटतं आपण काय चांगलं वागतो आपण, अरे ते चांगलं नाही, म्हणजे पुढे काय होईल तुम्ही ते विचार करा ना. तुम्हाला नंतर मनाला तुम्हाला काही करता येणार नाही. इतकं मन बिघडून गेलं आहे, ते गेलं, तुम्हाला तळ्यावर आणताच येणार नाही त्याला. ते एकदा आडवाटेला लागलं, ठाकूर म्हणतात की पुन्हा सरळ रस्त्यावरून फार कठीण नाही. तुम्हाला कळलं नंतर आपण आडवाटेने गेलो आहे, हा काय आडवाटे की रस्ता नाही आहे. कधी देवाच्या कृपेने कळलं तर सरळ रस्त्याने राजमार्गानं फार कठीण होऊन जातं. नंतर म्हणतात, भक्तांच्या सहवासात ठेवाल तर ईश्वर चिंतन, भगवत गथा हे सारं घडू लागेल. फार सुंदर आहे बघा, आहे की नाही. मग काय, आता भगवत कथा होणं, भक्तांच्या सहवासात राहणं ही उच्च अवस्था आहे, फार महान गोष्ट आहे. आणि आपण जे वागतो ते फार हलकं आहे, फार तुच्छ आहे, बाष्कळपणा आहे तो. हे समजणार कसं, युवकांपर्यंत पोहोचवणार कसं. त्यांना वाटतं की आपण फार शहाणे, आपलं सगळं करतो, बोलतो, आचरण करतो, आपली स्टाईल, आपलं अमुक टमुक सगळं म्हणजे A1 आहे, आणि बाकी सगळे भगवत कथा सुनणारे आणि भक्तांच्या सगळे मंदिरात जाणारे हे सगळे काय गावंढळ मूर्ख लोक आहेत. आता त्याला तुम्ही काय करणार. जे पूर्ण चूक आहे त्यांना ते पूर्ण बरोबर वाटतं, आणि जे पूर्ण बरोबर आहे त्यांना ते पूर्ण चूक वाटतं. तुम्ही काय करणार. म्हणून म्हणतात, ह्या गोंधळातून तुम्ही काही बाहेर येऊ शकत नाही. प्रत्येकाने आपली आपली लढाई खेळावी, आहे की नाही. ज्या हातात जी अस्त्र आहे खेळावी, नाही तर आपली शस्त्र मॅन करून ठेवावी, ज्याला जे काय तर करू द्या. पण तुम्ही काय करा, तुम्ही ठरवा, की नाही. कारण काय, जर देवानी आपल्याला ती अवस्था दिली असेल, त्याला शास्त्रामध्ये मुमुक्षुत्व म्हटलं आहे. जर मुमुक्षुत्व दिलं असेल तर ते वाया जाऊ देऊ नका. ती फार मूल्यवान गोष्ट आहे, देवाच्या कृपेने तुम्हाला मिळालेली आहे ती.
बाकीचे काय म्हणतात, तुम्हाला बाष्कळ म्हणतात, गावंढळ म्हणतात, आणखी मूर्ख म्हणतात, म्हणू द्या त्यांना, की नाही. सगळ्यांनाच अक्कल असतात असं नाही, की नाही. सगळ्यांना अक्कल असते असं नाही. ते देवाने दिली तर तुम्हाला मिळेल अक्कल. देवाने तुम्हाला तो मार्ग दाखवला तर मिळेल, नाही तर आपण जगभर भरकटत राहू. आणि त्यासाठी काय करतात, म्हणून म्हणतात देवाला प्रार्थना करा, की नाही. म्हणजे अहंकार सोडा. अहंकार नाही सोडला तर प्रार्थना होत नाही. म्हणून अहंकार सोडावा लागतो की मला काही कळत नाही. थोडंसं काही आपण शिकलो, थोडंसं काही आपल्याला यश मिळालं, थोडे काही पैसे मिळाले, खिशामध्ये 4 पैसे खो लागले की आपलं म्हणतं आपण जिंकलो असं वाटतं. ते बरोबर नाही आहे की नाही. याचा अर्थ असा असतो तुम्ही हारण्याच्या मार्गाला जातात, आहे की नाही. देवाने जिंकून दिलं तरच जिंकू आपण, नाही तर जिंकणं आपल्या नशिबी नाही आहे. तो जिंकून देतो. म्हणून गीता म्हणते ना, अर्जुना तुला मी जिंकून दिलं आहे, तुला मी सगळं दिलं आहे, यशो लभस्व, म्हणजे यश प्राप्त कर. आय एम गिविंग यू. 11वा अध्याय, की नाही. भुंक्ष्व राज्यम समृद्धम, या समृद्ध राज्याचा उपभोग घे, मी तुला देतो आहे, की नाही. मी सगळं काही तुला तेव्हा ते मिळणार, नाही दिलं तर तुला काही मिळणार नाही, आहे की नाही. इथे काय अहंकाराचा विलय आहे, निराश आहे, की नाही. म्हणजे आपण हात जोडून देवाला भिक्षा मागतो आहे. ते याचं चित्र आहे ना, आपल्या शंकराचं चित्र आहे. अन्नपूर्णा देवी ती बसली आहे सिंहासनावर. आमच्या बेलूनमध्ये आमचा मोठा डायनिंग हॉल आहे संन्याशांचा, तिथे दरवाजावरच एक चित्र आहे. तिथं ही देवी अन्नपूर्णा सिंहासनावर बसली आहे, तिच्या हातात पळी आहे आणि हे आहे, आणि शिव आपला भिक्षा करून म्हणून तिथं उभा आहे. आणि तिच्या त्या याच्यामध्ये शंकराच्या वाडग्यामध्ये ही टाकते. आता ही अन्नपूर्णा ते टाकणार तेव्हा शंकर जेवणार, त्यांचं पोट भरणार, ठीक नाही. तिने दिलं तर मिळेल, नाही दिलं तर मिळणार नाही. याच्यामध्ये काय, हा जो अद्वैताचा सिद्धांत आहे, तुम्ही तिथे नाही, तुमच्या अहंकाराला कुठेही जागा नाही. अहंकाराला जागा नाही म्हणजे ममत्वालाही जागा नाही आहे. वासनाविंदा तर खूप दूरच्या गोष्टी राहिल्या. तरी अशी ही जी आहे एकमेवा द्वितीयम, ब्रह्मच आहे आणि ब्रह्म सोडून दुसरं काहीच नाही आहे. जे काही घडतं त्याच्यामुळे घडतं, म्हणून त्याला शरण जा. ते 15वा अध्यायात आहे ना, की त्याला शरण जा. ते निर्माण त्याच्या आधीचा श्लोक मी, की त्याला शरण जा देवाला, आणि मग त्या भावनेने तुम्ही शरण जा, असा तो श्लोक आहे निर्माण मोहाच्या आधीचा. पुढचा भाग आपण बघूया पुढच्या प्रवचनामध्ये. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि. शांति शांति शांति. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.